वादो नावलंबम. भक्तांनी वादविवाद करू नये आपण पाहिलं. कर्तव्याची भाषा नाही, भक्ताची प्रेमाची भाषा आहे. का वादविवाद करू नये? कर्तव्य म्हणून नाही करायचंय. काय होतं हो जिंकल्याने सांगा. आज आपल्याकडे अनेक लोक येतात, माझ्याकडे येतात, कदाचित सुजाताकडे जातात, अजून कुठे जातात. आधी तर पटत नव्हतं, आता पटायला लागलं म्हणतात. आले का पुन्हा? आले का? हो, छान आहे बरं का. आशीर्वाद देऊन जातात. छान छान चाललंय, करा. काय उपयोग आहे सांगा. काहीही फायदा नाही. न भूक लागलेली असते त्यांना, न तहान लागलेली असते. ते किती येऊ छान आहे म्हणतात. रे काय कुठं पाहिलं नाही असं? वा वा, काय छान चित्र आहे, करा. तुम अच्छा गाओ बे, हम घर में सोते हैं. तुम्हाला का म्हणतात? ज्याने स्वतः परमात्मा अनुभवला तो स्वप्रमाण आहे. त्याला कशाची गरज आहे? होय, मी अनुभवला परमात्मा. कोणी काही लिहिलेलं असेल, मला गरज नाहीये. कुठलं शास्त्र मी दाखवणार नाहीये. होय, मी अनुभवला. होय, मी भोगला. म्हणून मी म्हटलंय ना, आपलं लिखाण जे अनुभवाचं असेल, हे वादातीत आणि वादंग रहित असेल, कारण आम्ही अनुभवलंय. 12 भांडार ऋषीमुनींनी येऊ दिलं नाही. संतांनी आपल्या साहित्यात येऊ दिलं नाही. ते भांडार उघड करायचंय आपल्याला, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आदेश मिळाला की उघड करा ते भांडार, अनुभव उघड करा. कोणी नाही लिहिलेले आहेत. अगदी शब्दांच्या अशा खोळीत लपवलेत की तुम्हाला त्याचं उत्तरच लिहून ठेवले. गणित सोडवा तुम्ही तुमचे, नाही लिहिले. खरा पंचम नाही, 6वा वेद आपला होईल अनुभवाचा. मग लिहून जा म्हटलं, कोणी अनुभवच लिहित नाही. काय करावं? कर्तव्याची भाषा नाही, भक्ताची प्रेमाची भाषा आहे. ज्याने स्वतः परमात्मा अनुभवला तो स्वप्रमाण आहे. त्याला गरज नाहीये, दुसऱ्याच्या प्रमाणाची आवश्यकता नाही. वादविवादामध्ये दुसऱ्याचे प्रमाण शोधावे लागेल. शेखरने एक वाक्य टाकलं होतं, अनिताकड परेशान झाल्या. काय शेखरांची भाषा समजणं फार कठीण आहे. एकच वाक्य टाकलं, ज्ञानेश्वरींचे प्रवचन हे त्या लोकांकरता आहेत ज्यांना कुठंच काही करायचं नाही, कुठेही जायचं नाही. आणि ज्यांना खरंच काही मिळवायचंय त्यांच्यासाठी कुठली कोणतीही गरज नाही. त्या परेशान झाल्या. ज्यांना काहीही करायचं नाही, कुठेही जायचं नाही, ते रमतात त्याच्यात. काय गोड शब्द आहेत. खेड्यापाड्यात ज्ञानेश्वरीचं इतकं वाचन चालतं, मला सांगा काय समजलं? काही नाही, गोड गुंगून गेलेत. काय सरस्वतीच्या वीणेच्या झंकारासारख्या ओव्या झंकारत राहतात. त्या शब्दांच्या खोळीत ते गुंगून जातात, एवढंच. जसं गारुडी काय करतो, बीन वाजवतो आणि साप डुलतो, तसा प्रकार आहे. वादविवादामध्ये दुसऱ्याचे प्रमाण शोधावे लागेल. वादविवादामध्ये ज्ञानेश्वर काय म्हणतात, तुकाराम काय म्हणतात, व्यासमुनी काय म्हणतात, माधवाचार्य, निंबार्काचार्य, आणि तेही आपसात भांडतात. अनेक वेळेस वाटतं की एक दुसऱ्याच्या विरोधी मत त्यांनी व्यक्त केलंय. महावीरांनी एक केलंय, बुद्धांनी एक केलंय, ज्ञानेश्वरांनी एक केलं, आणि मग आपण होतो पागल. काय करावं? एक म्हणतो उपवास करा, एक म्हणतो बिलकुल करू नका, खा. काय करा? कारण अनुभवाचा सुगंध तुमच्या जवळ नाही, म्हणून दुसऱ्याचे प्रमाण शोधायले. कपिल महामुनीने काय म्हटलं, व्यासाने काय म्हटलं, महावीराने काय, कशाकरता पाहिजे तुम्हाला हे प्रमाण? बरं, प्रमाणे मिळाले, तुम्ही काय करणार? आहे गोड वाटलं. काय गोड वाटलं? काही नाही. वादविवादाने पटविणे असंभव होते. प्रकाश सिद्ध करायचा असेल तर आंधळ्याशी वाद कसा घालाल? आता त्याचं उत्तर तुम्हीच द्यायचंय. एक आंधळा बसला, त्याने प्रकाशच पाहिला नाही, त्याला तुम्ही असा प्रकाश असतो, उठ
मला दिसला नाही म्हणेल तो. तुम्ही काही म्हणा तो हुटआउटच करील तुम्हाला, हार मानावी लागेल तुम्हालाच. म्हणून म्हणलं नाही का, जेलमध्ये सगळे आंधळेच होते आणि एक डोळंच घेतलं, मारलं हो त्यांनी सगळ्यांनी त्याला. काही बोलायला म्हणले आम्हाला, मिसगाईड करायला. 40 वर्षात आम्ही असं काही पाहिलं नाही. हा काय दाखवायला. उदाहरणार्थ चैतन्य महाप्रभू पूर्व आयुष्यात मोठे तार्किक होते. चैतन्य महाप्रभू फार वादविवाद करणारे होते आधी. अरे एकदा चैतन्य महाप्रभूला एक माणूस आला, त्याने एक मोठी कविता म्हणून दाखवली. लक्षात घ्या चैतन्य महाप्रभू किती कुशाग्र होते, स्पिरिच्युअल कोशंट किती होता त्यांचा. म्हणून दाखवल्यानंतर म्हणला तुम्ही लिहून घ्या. ते म्हणले मी सांगतो ना तू काय म्हणलास. 55 4 ओळीचा एक एक पद, असे 55 पद लगेच म्हणून दाखवले. त्या पायच पडला. हेच बोललास ना तू, मला काय लिहायची गरज आहे. आयुष्यात मोठे तार्किक होते, पंडित असल्यामुळे वादविवाद करत व अनेकांना जिंकले होते त्यांनी. पण अनुभवाची विजय दुंदुमी नाही वाजली. पण अनुभव त्यावेळेस नव्हता ना जवळ. शब्द होते, विजयश्री पदरात पडत होती, पण अनुभवाचं डंका नाही पिटण्यात आला. ही गोष्ट त्यांना समजली व प्रतिभावानालाच ही गोष्ट समजते. जे खरे टॅलेंटेड आहेत ना त्यांनाच खरं कळतं बरं का, की आपण कुठे आहेत. नाही दोघीच मिरवत बसतात. कीर्तनकार भागवतकार पहा कसे चालतात, कसा डौल असतो, कशा थाटात बोलतात. तुम्ही नाटक करून पहा, तुम्हाला जमणार नाही. प्रतिभावानालाच ही गोष्ट समजते. त्यांनी तर्कवादिवाद सोडला. एकदा विचार करत बसले, काय मिळालं, अनुभव नाही मिळाला. आणि उगीच वादविवाद वितंडवाद करून मी माझं आयुष्य नष्ट करतोय. पण एक पंडित आला वादविवादाला. आता त्यांना कळाल्यानंतर एक पंडित आला, चला हो जाओ सुरू. लेट आलास. चैतन्य महाप्रभू म्हणाले, अरे यू आर टू लेट, फार लेट आलास. लेट झालास, आता हरवण्याचा आनंद संपला. अरे मी न हरवता जिंकलो आहे. आता मी न हरवता जिंकलो आहे. अरे आता मी अंधाऱ्या रात्री काही शोधत नाही, चाचपडत नाहीये लोकांचे उधार उसनवार शास्त्र घेऊन, प्रमाण घेऊन मी चाचपडत नाहीये, काही शोधत नाही. उजेड लाभला आहे मला, गीत पकडले आहे मी. बस आता शब्दांचा नाच संपला. आता शब्द नाही नाचणार, आता भगवान नाचतोय माझ्यामध्ये. शब्दांचा नाच संपला. हा तंबोरा घे व तूही नाच. बस तू शब्दांचा नाच तूही सोड रे. तंबोरा घे आणि ईश्वराचं नाव घेऊन नाच, ताव फोड. पंडित म्हणाला, काय मी पागल झालो आहे का नाचायला. चैतन्य म्हणाले, ह्या नृत्यामधून त्याला शोधले मी, प्रगट केले मी. खरंच ना, सडकीवर नाचत कुठे किती नाचत चैतन्य महाप्रभू. अरे त्याला मी शोधले या नृत्यामधून, प्रगट केले मी, स्वतःला मिटून घेतले मी पणा संपवला. दरवाजा उघडला गेला. आता वादविवादाला वेळ कोण घालवणार. आता मला वेळ नाही. क्यों कर भूले भटके फिरते, भेद ढूंढने जग नश्वर का. क्यों कर भूले भटके फिरते, भेद ढूंढने जग नश्वर का. अंतर दीप जला कर देखो, मानव ही प्रमाण ईश्वर का. किती सुंदर वाक्य आहेत. क्यों कर भूले भटके फिरते. अरे का फिरतायत वेड्यासारखं रानो राणी. क्यों कर भूले भटके फिरते, भेद ढूंढने जग नश्वर का. आणि जग किती नश्वर आहे आणि ईश्वर कसा आहे. का फिरतायत तुम्ही पाहत. अंतर दीप जला कर देखो, मानव ही प्रमाण ईश्वर का. अरे एका माणसासारखा दुसरा माणूस निर्माण नाही झाला हो. आपल्याला वाटतं असं म्हणतात बरं का,
विनोदानी असं म्हटलं, ईश्वर पहिल्यांदा ब्रह्मांड बनवायला बसले. रचना करायची होती. पहिल्यांदा जर एखादी स्त्री भाकरी करायला बसली तर काय होती? सुरुवातीची राहिली कच्ची, पण पोळी ती कच्ची राहिली. ती युरोपियन कंट्रीजमध्ये ते लोक झाले, पांढरे लोक. दुसरी पोळी तिने करायला घेतली, ती करपली. ते सगळे आफ्रिकन कंट्रीजमध्ये ते झाले. आणि नंतर सुधारणा झाली भारतीय आशिया खंडाची, की चांगलं स्वरूप हे ते सौंदर्याचं रूप ठरवण्यात आलं. चीनमध्ये जा, जपानमध्ये जा, आफ्रिकेमध्ये जा, सारखे माणसं नाहीत. अरे बोटाचे ठसे विश्वातल्या कुठल्याच माणसाशी तुमच्याशी टॅली होत नाहीत. एक भावाचे दुसऱ्याशी होत नाहीत. तुमचे ठसे टॅली होत नाहीत. आता तर घ्यायलेत ना तुमचे ठसे. तुम्ही एखाद्या वेळेस ते काय म्हणतात त्याला, तोंड बदलाल, प्लॅस्टिक सर्जरी करून याल, पण अंगठा कसा करा? अंगठ्याचं नाही रेषा बदलताय. किती, अरे भगवंतानी किती विविधता केली. एकासारखा दुसरा नाही, एकाच्या स्वभावासारखा दुसरा नाही, भयंकर केली. अरे विश्व ब्रह्मांडाची रचना देखील त्यांनी कशी केली, मानवाची देखील रचना. काय याच्यामध्ये केवढं भांडार भरले. साध कोणी डास डसला तर लगेच त्याचं कनेक्शन तिथे, सगळे भाग इथे, व्यवस्थापन इथे आहे, संरक्षण दल इथे आहे, सूचना दल इथे आहे, सगळे खाते इथे आहेत. इमिजिएट स्टार्ट होतात इतकुशा घ्याच्यात. फार खर्च नाही, काही नाही, फुकट सगळं दल हल्ल्या जात. आता नाही सांगत, खूप आहे. अंतरदीप जलाकर देखो मानव ही प्रमाण ईश्वर का. अजून ईश्वर कुठे कशाला शोधता? अरे मानव तुम्ही स्वतःच प्रमाणात कसं निर्माण झालं. अरे तुमचं मन, तुमची बुद्धी काय काय प्रसवते, काय काय करते, काय प्रमाण नाहीये ईश्वर असल्याचं. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे, तर्क प्रतिष्ठानात. तर्काची काही प्रतिष्ठा नाही, तर्काची प्रतिष्ठा नाही. साधारण ज्ञानी प्रतिष्ठा समजतात, परमज्ञानी नाही. तर्क हे वादिवाद करणारे बुद्धिवादी प्रोफेसर सगळे तर्कवादी. सीता कशातून निघाली? नांगर हाणत असताना एक पेटी सापडली, त्याच्यातून निघाली. पेटीत पोरगी राहू शकते का? झाला तर्क सुरू. आता राहू शकेल का? मग आमच्या एक प्रिन्सिपॉल होत्या, नाव नाही घेत, त्या म्हणल्या सीता अनवरस संतान असली पाहिजे. तर्क कोणीतरी पेटीत घालून पुरले आणि त्याला सांगितलं उकर उकर उकर. काय सांगा, कुठेतरी हे लागेल का? तर्काचा काही प्रतिष्ठा नाही. साधारण ज्ञानी प्रतिष्ठा समजतात, परमज्ञानी नाही. तर्काने जे सिद्ध केले ते तर्कानेच खोडता येते, निष्कर्ष काही निघणार नाही. पहिल्यांदा आपण एखादी गोष्टीला मान्यता देतो व तर्काने सिद्ध करतो. ईश्वर आहे की नाही? हा काय म्हणेल, ईश्वर नाही. तर मग नाही कसा? तुझी बुद्धी कोणी निर्माण केली? तुला इन्स्टिगेट कोण करतं? इतके न्यूरॉन्स कसे भरले? कोणी भरले? तो म्हणतो सहज निर्माण झाले, नॅचरल नॅचरल. कसं तुम्ही खोडणार? बुद्धीने मान्य गोष्ट सिद्ध झाली असे वाटते. कठोपनिषद, नेश तर्केन मतिरापनेया. तर्काने बुद्धीने तो उपलब्ध होत नाही. कठोपनिषद म्हणतो नेश तर्केन
मतिरापन्मेया. तर्काने बुद्धीने तो उपलब्ध होत नाही, बुद्धीने नवे शोधत नाही, आहे ते सुंदर रीतीने मांडणी करू शकतो. बुद्धी नवीन शोधत नाही बरं का. आता आपण म्हणतो शोध लागला, परवा त्याचा लागला कोणत्या कणाचा? बोझॉन. शोध लागला म्हणजे नवीन निर्माण झाला का होता तो तुम्हाला सापडला? लक्षात घ्या, बुद्धी फक्त आहे ते शोधू शकते, नाही ते निर्माण करू शकत नाही, नाही त्याचा शोधही घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, आहे ते सुंदर रीतीने मांडणी करू शकते, नवीन शोधू शकत नाही. आता इलेक्ट्रिकचा, विजेचा शोध एडिसनने लावला असं जर म्हटलं, शोध लागला का? वीज होतीच आधी, माहिती नव्हती, ज्ञात झाली. नवीन शोध आहे का? नाही, होती ती ज्ञात झाली. अज्ञात परमात्म्याला शोधू शकत नाही, पण परमात्मा अज्ञात आहे, त्याला बुद्धी कशी शोधेल? तो अज्ञात आहे. तर्काची दिठी गोचर नोहे गा किरीटी, ज्ञानियाची भेटी उत्कंठा वाहे. तर्काची दिठी, तर्काच्या दृष्टीला हा गोचर नोहे गा किरीटी, ज्ञानियाची भेटी उत्कंठा वाहे. तर्काला नाही म्हणून बुद्धिवादाने काही होणार नाही, म्हणून प्रेम हृदयाने करावं लागतं. बुद्धीला प्रेम नाही जमत, कारण अज्ञात परमात्मा प्रेमाने शोधल्या जातो, तर्काने नाही. आणि बुद्धी तर्क देते.